हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर होळी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा हिलाच आपण हुताशनी पौर्णिमा देखील म्हणत असतो। तर यावर्षी ही पौर्णिमा सोमवार दिनांक 2 मार्च रोजी आली आहे। तर या दिवशी काय करावे, पूजा कशी करावी, पौर्णिमेचा मुहूर्त, यामागची कहाणी, या संबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण होळी साजरी करत असतो। मग ते आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी असतील, भांडण, कटकटी, वाईट विचार, राग, द्वेष, दुःख, अहंकार, या सर्व गोष्टी होळीत जळून जाऊ दे आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात सुखकर आणि चांगल्या प्रकारे होऊ दे असं प्रत्येकालाच वाटत असतं। तर ही होळी आपण का साजरी करतो त्यामागची छोटीशी कहाणी अशी की भक्त प्रल्हाद हा हिरण्यकश्यपाचा मुलगा, हा भगवान विष्णूचा परमभक्त होता। म्हणून हिरण्यकश्यपूने त्याचा भरपूर छळ केला। प्रल्हादाने विष्णूचे नामस्मरण करू नये, भक्ती करू नये म्हणून त्याला उकळत्या तेलात टाकले, उंच टेकडीवरून खाली टाकले। तरी भक्त प्रल्हाद त्यातून सुखरूप बाहेर आले। त्याचा त्यावरती कसलाही परिणाम झाला नाही। शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण हुंटा हिला वर मिळाला होता, तिला अग्नीपासून काही हानी होणार नाही। मग ती म्हणाली की मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते, मला तर वर मिळाला आहे, त्यातून मला काहीच होणार नाही। सभोवती गौऱ्या रचून ठेवल्या, त्या अग्नीत ती प्रल्हादाला घेऊन बसली, पण झालं ते उलटंच। हुंटा अग्नीत जळून भस्म झाली आणि प्रल्हाद सुखरूप बाहेर आला। जे वाईट होतं ते जळून गेलं आणि जे चांगलं होतं, खरं होतं, ते तपवून सुद्धा शुद्ध बनले। भक्त प्रल्हादाची ही जणू अग्निपरीक्षाच होती। त्याच प्रसंगाची आठवण म्हणून करून देण्यासाठी आजही होळी साजरी केली जाते। ते यासाठी की आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी या होळीत जळून जाव्या व वाईटावर चांगल्याचा विजय व्हावा। तर यावर्षी पौर्णिमा ही 2 मार्च रोजी संध्याकाळी 5:56 सुरू होत असून ती 3 मार्चला संध्याकाळी 5:08 संपणार आहे। 2 तारखेला पौर्णिमा ही संध्याकाळी सुरू होत आहे आणि 3 तारखेला पौर्णिमा दिवसभर आहे, परंतु 3 तारखेला चंद्रग्रहण देखील आले आहे। त्यामुळे होळी ही आपल्याला 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजेनंतर करायची आहे। मग तुम्ही 6 वाजेनंतर संध्याकाळी होळी पूजन करायचे आहे। तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाऊन होळी करू शकता किंवा मग स्वतःच्या घरी छोटीशी होळी देखील अंगणामध्ये तुम्ही करू शकता। तर या होळी दहनासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लागणार आहेत ते पाहूया। तर या होळी दहनासाठी आपल्याला शेणाच्या गौऱ्या, एरंड्याचं लाकूड, तसेच चंदनाचं लाकूड मिळालं तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर या होळीत तुम्ही काळे तीळ, 2 अख्ख्या लवंगा, 2 वेलची, कापूर, थोडे अक्षदा, तांदूळ, फुलं, नारळ, जो की शेंडी असलेला तुम्ही घेऊ शकता किंवा नारळाऐवजी खोबळा टाकला तरी चालेल। त्यानंतर जे आपण पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य बनवलेला असतो तो देखील त्यात ठेवला जातो। सभोवती रांगोळी काढावी। होळी पेटल्यानंतर आपण होळीला 3 प्रदक्षिणा घालत असतो। ह्या प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन पाणी अर्पण करत प्रदक्षिणा घालायच्या असतात। त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील दुःख, संकट यात जळून जावे अशी प्रार्थना आपण होळीमध्ये करत असतो। तसेच होळीचा दिवस हा तांत्रिक गोष्टीसाठी देखील महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यावी की आपण कुठे बाहेर जाताना काही ओलांडू नये किंवा आपला पाय एखाद्या गोष्टीवरती पडू नये, त्यामुळे खाली बघून आपण चालायचे, त्याची काळजी घ्यायची आहे। खरं तर हे उपाय करताना या गोष्टी आपण लक्ष देऊन केल्या पाहिजेत। म्हणजे जेव्हा आपण घरामध्ये एखाद्याची नजर वगैरे काढत असतो, उतारा काढत असतो, तर या गोष्टी रस्त्यामध्ये न टाकता किंवा जिथे माणसाची वर्दळ वगैरे आहे त्या ठिकाणी न टाकता कुठेतरी एका बाजूला किंवा मोकळ्या जागी टाकाव्यात, या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर हुताशनी पौर्णिमा ही सोमवारी आली आहे। तर बऱ्याच जणांच्या काही सेवा आधीपासून चालू असतील तर बरेच जण पौर्णिमेला सत्यनारायण देखील करतात। तर या पौर्णिमेला सत्यनारायण करावा का? तर हो, या पौर्णिमेला देखील तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता। तर सत्यनारायण पूजा करताना आपल्याला 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे, सत्यनारायणची पूजा करायची आहे। जर खूप उशीर वाटत असेल तर तुम्ही पूजा मांडणी आधीच करून ठेवू शकता, 4 वाजता पूजा मांडणी केली तरी चालेल। मग तुम्ही 6 वाजल्यानंतर पोथी वाचन करावे, त्यानंतर मग आरती वगैरे करायची आहे। अशा प्रकारे देखील तुम्ही सत्यनारायणची पूजा करू शकता।
आता बरेच जण पौर्णिमेचा उपवास देखील धरतात किंवा काही जण कुलदेवतेचा उपवास म्हणून देखील पौर्णिमेचा उपवास करत असतात. तर तुम्ही उपवास करत असाल तर मग तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर मग हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे. तर पौर्णिमेला लक्ष्मी मातेच्या कुलदेवतेच्या खूप साऱ्या सेवा केल्या जातात. तर त्यातच तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही मग दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करू शकता. ते जर शक्य नसेल तर मग सिद्धकुंचिका स्तोत्राचे पठण करू शकता. तसेच बरेच जण पौर्णिमेला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतात. जर तुम्ही हे कुंकुमार्चन करणार असाल तर तुम्हाला 2 मार्च रोजीच हे करायचे आहे. त्यानंतर श्रीसूक्ताचे पठण, लक्ष्मी मंत्राचा जाप तुम्ही या दिवशी करू शकता. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र यांचा देखील आपल्याला जाप करायचा आहे. तसेच श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करावा. यापैकी जेवढ्या आणि ज्या सेवा आपल्याला करणे शक्य असेल तेवढ्या सेवा आपण करायच्या आहेत. जर या काळात तुम्हाला हे वाचन करणे शक्य नसेल तर मग हे मंत्र स्तोत्र तुम्ही टीव्हीला किंवा मोबाईलला लावून ऐकू शकता. तर बऱ्याच ठिकाणी असं असतं की नववधू किंवा जी नवरी आहे तिचा जर पहिला सण हा होळी असेल तर तिने ती होळी पाहू नये असे म्हटले जाते. तसेच गर्भवती महिलांनी देखील होळी पाहू नये असे म्हणतात. तर प्रत्येकाच्या पद्धती या वेगवेगळ्या असतात, त्याप्रमाणे आपण त्या पाळाव्यात. तसेच यावर्षी चंद्रग्रहण देखील आलेले आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च रोजी चंद्रग्रहण देखील आहे. तर या चंद्रग्रहणाचे वेदादी नियम देखील प्रत्येकाने पाळावे. विशेष करून गर्भवती महिलांनी, बालकांनी आणि वृद्ध व्यक्तींनी या गोष्टी आपल्या तब्येतीची काळजी घेऊन त्याप्रमाणे त्या पाळाव्यात. अशा प्रकारे आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहेत. चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते. भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.